नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण? सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर सोलापूर महामार्गावरील वाटेफळ या गावाजवळ अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता ओलांडणारा प्रवास लोक करत आहेत। शेतकरी, विद्यार्थी, दुचाकी, मोठ्या वाहनांचा यामध्ये समावेश आहे। या महामार्गावरील सर्व्हिस रोड म्हणून अशा जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे। येणारे अवजड वाहन वेगात मध्ये असतात। नागरिक या गोष्टीचा विचार करत नाहीत। कशा पद्धतीने रस्ता ओलांडता येईल याचाच विचार करतायत। अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी जात आहेत। इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। सर्व विद्यार्थी बसनेच प्रवास या महामार्गावर करतात, दुचाकी वापरतात। याही महाविद्यालयीन तरुणांचा स्टंटबाजीचा प्रवास करताना विद्यार्थी दिसतात। अनेक शेतकरी वर्ग आपल्या जनावरांसाठी गवताचे गाठोडे, ऊस, मका याचे ओझे रस्ता ओलांडताना बऱ्याच वेळा दिसतात। पण करणार तरी काय? या समस्येचे उत्तर कोण सोडवणार? गांभीर्यपूर्वक लक्ष कोण देणार? वरील सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी गावकऱ्यांनी, नागरिकांनी सतर्क व्हावे। प्रशासनाने देखील, शालेय व्यवस्थापकाने देखील विद्यार्थ्यांच्या प्रवासाबाबत असणे सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच। पालकवर्गाने आपल्याच विद्यार्थ्यांच्या प्रवासाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे महत्त्वाची गोष्ट होईल। धन्यवाद। तुम्हाला सुरक्षित मार्ग नाही का विद्यार्थ्यांना? अहिल्यानगर शहर प्रतिनिधी गोरख अमृत।